खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आत्ताच ॲक्च्युअल गेम आहे. मला कळतं हे गेम, तुला पण कळतं, तर खूप इम्पॉर्टंट आहे. मनावर घ्यायचं नाही आणि जे असेल ते बोल तिच्याशी, संपून टाकते मॅटर. झालं होतं दादा 2 दिवसांपूर्वीच सगळं सॉल्व. मग सरड्याचं काही क्वालिटी सांगितली की जो लॉयल नाही आहे, जो रंग बदलतो सिच्युएशन बघून, तिथे तन्वी फिट कशी होते, ती लॉयल राहिलेली आहे. म्हणजे तुझ्या एका याच्यासाठी जे क्लिअर झालं आपलं 2-3 मी माझ्यासाठी बोलले, मी ग्रुपचं नाव घेतलं नाही. इंडिव्हिज्युअल मी माझ्या सिच्युएशन बद्दल बोलते. मला कळतं, कारण मला असं वाटलं की जिथे मला गरज होती, जिथे मला फिनाले खेळायचा होता, माझं शेवटचं ते राहिलं ग. मी कुठे जाऊ बोलायला ही गोष्ट नाही ग. मग मी माझ्याबद्दल बोलली, मी बाकी कोणा तिच्या लॉयल्टी बद्दल नाही बोललीये, तिच्या कुठल्याच गेम बद्दल नाही बोललीये, ती हे कर त्याच्याबद्दल बोललेली नाहीये. पण ताई तुला एक गोष्ट कळत नाही का ग, तुम्ही दोघं पण माझ्या ग्रुप मधले होतात. असं नव्हतं की मी विशालला निवडून आले आणि तुला नाही निवडलं. दोघं पण माझ्याच ग्रुप मधले होतात ना. मी काय करणार होते, एक तर तुला नाहीतर त्याला, दोघांपैकी एकालाच सिलेक्ट करणार होते ना. किती ऐकवशील अजून मला की तुला मी नाही तुला ऐकवते, मला स्वतःलाच मी तो त्रास करून घेतेय आतल्या आत. अजून काय नीट बोलायचं दादा, मला त्रास करून घेते मी तो. पण दादा कुठे वाईट बोलते, नको बोलू. अजून काय डार्लिंग, तुझ्या भलाईसाठी, तुझ्या पॉइंटसाठी सांगतोय मी. म्हणजे ठीक आहे असावं, तुम्ही चांगले असाल पण हंबल राहा अरे ना. चांगले काय यार, टास्क मध्ये चांगली आहे, हे सगळं बाकी सगळं नाटकच करते. तिला आधी अँगर इश्यूज नव्हते, मग अँगर इश्यू झाले, मग एकदम सीधी साधी झाली, मग भोळी झाली, मग चांगली झाली. हे कॅरेक्टर चेंज आहे. मला वाईट कुठे वाटतंय ऐकून घे. ती गोष्ट मला राहून राहते की ती बॉन्ड जे बोलले ना ते माझ्या डोक्यात फिरतंय. त्या गोष्टीला घेऊन परत टाइम मी मशीन मध्ये परत हे मी केलंय. एवढंच बोलले, तुमच्या दोघांमध्ये मला तू जास्त प्रायोरिटी वाटतोस, तुमच्या दोघांमध्ये तू वाटतेस. संपला विषय. हिचं उदाहरण मी का देऊ अनुश्रीला? मला वाटतंय की बघा, प्रत्येकाचं एक म्हणणं ओपिनियन असतं. आता नात्यात अडकू नका. अरे एक आठवडा गेले मी अजून तेच ऐकते. संपलं. तुला कळतंय का, मी त्याच्यामुळे जास्त जाते शेल मध्ये. हेच तुला शांत व्हायची गरज हा आहे. तू शेल मध्ये का जाते? ऐक ना बाबा, ऐक माझी. तू रडू नकोस, माझ्याशी बोल, माझ्याशी भांड. फक्त एवढंच बोलते की रात्री ती नीट बोलते आणि सकाळी येऊन परत टास्क मध्ये सगळ्यांसमोर काढ करते. हे नको मी काय काढलं वाटतंय तुझं मला. आता? मी काय काढलं? हे सरडा मला देण्यासारखं होतं. मला नाही पटलं. अरे गेम आहे. हे मला पण तिचं पण तू अफेक्ट का होतीये? तू इफेक्ट कशाला करून मग घेते? तसं उत्तर द्यायचं इतर माणसं तिला. देणं मला फरक नाही पडत. जेव्हा स्वतःची माणसं बोलतात ना, जनता पण विचार करायला नाही, असं काही नाहीये, असं थोडी आहे. हेच डोक्यातनं काढ. हे असं का विचार स्वतःवर करते? कॉन्फिडन्स ठेव. तिला सांगितलं काउंटर ताई. तू सांग मी चुकतेय. कुशीत घेऊन माझं तुझं बोल, चल तू सांग मला.